स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर मी आणि माझी बहीण आम्ही जात होतो शॉपिंगला. शॉपिंग करायची होती आम्हाला धोंड्याच्या महिन्याची, कारण आता जस्ट धोंड्याचा महिना चालू झाला आहे. त्यामुळे माझी मम्मी म्हटली की चला तुम्हाला काहीतरी चांदीचं करूयात किंवा सोन्याचं काहीतरी करूयात, म्हणून आम्ही निघालो होतो. आमचं असं काही फिक्स नव्हतं की आम्हाला चांदीचं करायचं आहे की सोन्याचं करायचं आहे. त्यामुळे माझ्या बहिणीचा मुलगा, मी आणि माझा मुलगा जो आहे तो माझ्या मम्मी पप्पांबरोबर पुढे गाडीवर गेला होता, कारण एवढ्या जणांना गाडीवर बसता येत नाही म्हणून. तर माझ्या बहिणीचा मुलगा तो म्हणजे श्री, मी आणि माझी बहीण आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी ज्वेलर्सला. तर एक तर तिला नाकातलं घ्यायचं होतं सोन्याचं, नाहीतर मग आम्हाला चांदीच्या अंगठी घ्यायच्या होत्या. असं काही फिक्स नव्हतं आमचं की आम्हाला हे घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं आहे, म्हणून आम्ही निघालो होतो. तर श्री बघा, त्याच्या डोळ्यावर माझे केस जात आहेत, तोंड कसं करतो आहे. तर आम्ही असं जात होतो. मम्मी पप्पा तर आमच्या ऑलरेडी पुढे गेले होते, माझा मुलगा पण त्यांच्यासोबतच गेला होता. त्यानंतर आम्ही पोहोचलो ज्वेलर्सच्या इथे. बसल्यानंतर मम्मी पप्पा तिथं थांबले होते साईडला आमच्या वाट बघत, कारण आम्हाला यायला थोडं लेटच झालं होतं, आम्ही लेट निघालो होतो थोडंसं म्हणून. आणि मग मम्मी म्हणली की कोणत्या ज्वेलर्समध्ये जाऊयात, कारण लाईनशीर खूप सारे आमच्या इथं ज्वेलर्स आहेत आणि आम्ही स्वतःच कन्फ्यूज होतो की कोणत्या ज्वेलर्समध्ये जाऊया. तर मी म्हटलं पहिलं इथं जाऊन बघूया काय आवडतं आहे की काय, आणि काय आवडलं तर इथूनच घेऊया, नाही आवडलं तर पुढे अजून ज्वेलर्स आहेतच, मग तिथे जाऊयात. तर मग आम्ही शूज वगैरे काढून आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर खूपच गर्दी होती, कारण आता धोंड्याचा महिना चालू झालेला, लोकांचं सोनं चांदी खरेदी करतातच. तर मग ते चालू होतं. हे बघा, हे दोन मुलं कशी, हे दोघंजणं खूपच मस्ती घालतात, अजिबात ऐकत नाहीत. खरंच दोन मुलं एकत्र आली ना की सगळ्यांच्या डोक्याला ताप होतो, तो आमच्या पण तसाच झाला होता. त्यानंतर आम्ही नाकातले बघत होतो, आम्हाला नाकातले घ्यायचं होतं सोन्याचं, कारण खूप दिवस झालं आम्ही घेणार होतो. तर मग म्हणली मग घ्यायचं असेल तर मग मीच घेते तुम्हाला, म्हणून आम्ही नाकातले बघत होतो. पण खूप मोठं दुकान होतं, पण तिथले नाकातले आम्हाला एवढे आवडले नाहीत. खूप वेळ आम्ही ते नाकातले बघितले, हे असं त्यांनी खूप सारे नाकातले आम्हाला दाखवले, पण आम्हाला काही ते पसंत आले नाहीत. मग माझं जिथं जाईल तिथं फोटो सेशन चालूच असतं, तर माझं फोटो सेशन चालू होतं आणि ती नाकातले बघत होती. हे बघा, असे नाकातले होते, पण आम्हाला काही एवढे जास्त पसंत आलेच नाहीत. खूप वेळ आम्ही ते नाकातले बघितले. तर ते दोघी नाकातले बघत होत्या, तोपर्यंत मी माझे फोटोज काढत होते, कारण मला फोटो काढायला प्रचंड आवडतं, त्यामुळे माझं तेच चालू होतं. हे बघा, ते अजूनही बघतायत. पण त्यानंतर काय झालं, आम्ही दुसऱ्या दुकानात आलो. दुसऱ्या दुकानात येऊन आम्ही चांदीचं अंगठ्या बघत होतो, पण तिथे पण आम्हाला अंगठ्या काय आवडल्या नाहीत. आणि ह्या दोघांची मस्ती, जिथं जाईल तिथं हे दोघं मस्तीच करत असतात, त्यांची मस्ती चालूच होती. हे बघा, ही माझी मम्मी आहे, हा माझा मुलगा मोक्ष आहे, तिकडे श्री आहे. आणि त्यानंतर काय झालं, आम्ही तिसऱ्या दुकानात आलो. तिसऱ्या दुकानात आल्यानंतर अंगठी बघितले, नाकातले बघितले, दोन्ही आवडले नाहीत. मग शेवटी आम्ही केली जोडवी. हे बघा, माझ्या बहिणीच्या पायाला ही अशी जोडवी तिने घेतली आणि तिचे मी फोटो काढत होते कसे दिसत आहेत म्हणून. आणि त्यानंतर मी माझ्या पायात पण जोडवी बसवून घेतली. हे बघा, ही अशी माझी जोडवी आहेत, मी अशी माझ्या पायात जोडवी बसवून घेतली. व्यवस्थित प्रॉपर बसतच नव्हती, तसं माझा पाय खूप बारीक आहे ना, त्यामुळे. पण थोडीशी कट वगैरे करून मग ती जोडवी माझ्या पायात बसली व्यवस्थित. आणि मग फायनली आम्ही जोडवी घेतली. हे बघा, फायनली आमची शॉपिंग झालेली आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही शॉपिंग करतच होतो, अजून एक पण गोष्टी घेतली नव्हती. शेवटी आम्ही दोघींनीही जोडवे सिलेक्ट केले होते आणि नाकातले नाही, अंगठ्या नाही. शेवटी आम्ही फायनली जोडवी घेतली. आणि त्यानंतर मुलांना लागली होती भूक, मग शेजारीच होतं मंचुरियनचं दुकान, मग तिथेच आम्ही दोघांसाठी त्या मंचुरियन ऑर्डर केलं. खूपच मस्ती घालतात, एक टेबलवर बसला, एक खुर्चीवर बसला, एक घेऊन बसला आहे कॅटलॉग. हे बघा, हे मंचुरियन घेतलं. मंचुरियन खूपच तिखट होतं, त्यानं मोक्षचा चेहरा बघा कसा झाला आहे तिखट खाऊन, कारण त्याला तिखट जास्त सहन होत नाही. हे बघा, हे मंचुरियन आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो, अजून थोडं आमचं शॉपिंग करायचं राहिलं होतं. ती शॉपिंग करत होती आणि मी मुलांना घेऊन गाडीवर थांबले होते, कारण ना खूपच गर्दी होती, संध्याकाळची वेळ होती, गाड्या लावायला पार्किंग नव्हती, त्यामुळे मी मुलांजवळ थांबले होते आणि ती तिथे तिचं शॉपिंग करत होती. हे बघा, मी अशी मुलांना घेऊन थांबले आहे. सो कसा वाटला माझा ब्लॉग, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.